इथे संत सांगतात की भक्तीमध्ये कौशल्य लागतेच असे नाही. जे काही शुद्ध मनातून येते तेच देवाला प्रिय असते. आवाज सुंदर असो वा साधा, मनातली भक्ती महत्त्वाची. चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहू. नेने गाणे कंठ नाही हा स्वर, घालू तुझ भार पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला गाणं येत असं काहीच नाही. माझा कंठ सुंदर सुरेल आहे असा मी दावा करत नाही. माझ्याकडून कुठली शास्त्रीय संगीत ताल नीट जमत नाही. तरीही हे पांडुरंगा, माझ्या ज्ञानाचा, माझ्या या अपूर्णतेचा तू कधीही राग मानू नकोस. माझ्यावर भार टाकल्यासारखंच तुला कधी वाटू नये. नेने राग वेळ काळ घात मात, तुझे पायी चित्त ठेवी देवा. मला कुठले राग, कुठल्या वेळची कोणती गाणे कशी मांडणी हे सगळे नियम ठाऊक नाही. ताल रचना काहीच माझ्या हाती नाही. पण एक मात्र नक्की, माझं चित्त, माझा संपूर्ण भाव, माझी प्रत्येक श्वासोश्वासाची ओढ ही तुझ्याच चरणी आहे देवा. इथे संदेश असा की देवाला कृत्रिमता नको, त्याला खरं, साधं आणि प्रेमाने ओथंबलेलं मन हवं. गाणं तांत्रिक नसलं तरी चालेल, पण त्यातला भाव शुद्ध पाहिजे. तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझ नारायणा वाचोनिया. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, लोक काय म्हणतील माझ्या गायनाबद्दल, माझ्या स्वराबद्दल, कोणाची टीका होईल याची मला काडीचीही पर्वा नाही. तुझ्याशिवाय दुसरं काहीही मला प्रिय नाही. तुझ्या नावाशिवाय, तुझ्या ध्यासाशिवाय मला संसारातील दुसऱ्या गोष्टीचंही महत्त्व नाही. इथे तुकोबा एक अतिशय मोठी आध्यात्मिक धडा देतात. आपल्या भक्तीमध्ये लोकांच्या मताचं ओझं असू नये. जो काही भाव आहे तो देवापुढे निर्भयपणे व्यक्त करावा, कारण देव मन जाणतो, आवाज नाही. मंडळी, आपल्याला संत तुकाराम महाराज एक धडा शिकून जातात. भक्तीमध्ये परिपूर्णता नाही तर मनाची निर्मळता महत्त्वाची. देवाला आपली कला नको, आपलं प्रेम हवं. आजचा हा अभंग तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेअर करा आणि भक्तीचा हा दिवा उजळत ठेवा. रामकृष्ण हरी.